नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपल्या किसान मित्र युट्यूब चॅनलमध्ये. चॅनलच्या माध्यमातून आपल्यासाठी घेऊन आलेली मोठी अपडेट. या 3 कारणामुळे तूर बाजारभाव फेब्रुवारीमध्ये 10,000 रुपये प्रति क्विंटल होणार. कोणती 3 कारणं आहे आणि तूर बाजारभाव का वाढणार? तूर बाजारभावाची अपडेट काय आहे? चला तर जाणून घेऊया. तूर मार्केटमध्ये सध्या काय परिस्थिती आहे? विदेशातून मोठ्या प्रमाणात मागणी आलेली आहे. सध्याचा तूर बाजारभाव बघता आणि येत्या काही दिवसामध्ये तूर बाजारभाव बघता मोठ्या प्रमाणात वाढ होण्याची शक्यता आहे. बघा, गेल्या काही दिवसापासून आपण बघितलं तर जानेवारीमध्ये मोठ्या प्रमाणात तुरीचे बाजार वाढलेले आहे. फेब्रुवारी महिना सुरू झाले आहे आणि 9,500 पर्यंत तुरीचे बाजारभाव गेलेले आहे. पांढरी तूर असेल, लाल तूर असेल, काळी तूर असेल, या सर्व तूर मार्केटमध्ये मोठ्या प्रमाणात तेजी आल्यामुळे शेतकऱ्यांमध्ये एक आनंदाचं वातावरण आहे. मग आता तूर बाजारभाव का वाढत आहे याचं सर्वात महत्त्वाचं कारण म्हणजे सलग तिसऱ्या वर्षी तुरीचं उत्पादन घटलेलं आहे. आयात निर्यात मोठ्या प्रमाणात वाढलेली आहे. तुरीला बाहेरच्या देशांमधून जसे की दक्षिण आफ्रिका असेल, म्यानमार असेल, या ठिकाणाहून मोठ्या प्रमाणात आवक केलेली आहे. पर राज्यात असेल, पर देशामध्ये असेल, मोठ्या प्रमाणात तुरीचे उत्पादन यावर्षी कमी झाल्याचा परिणाम राज्यातील तुरीच्या बाजारावरती व्हायला लागला आहे आणि सध्या तुरीचा दर जो आहे 70 ते 80 रुपयाचा दर होता. गेल्या 2 महिन्याचा जर दराचा विचार केला तर 2,000 ते 2,500 तूर बाजार वाढला आहे. 1 महिन्याचा विचार जर केला तर 1,000 रुपये ते 1,500 रुपये सरासरी महत्त्वाच्या सर्व तूर मार्केटमध्ये, यामध्ये लातूर असेल, वाशिम तूर मार्केट असेल, जालना तूर मार्केट असेल, अमरावती तूर मार्केट असेल, हिंगणघाट तूर मार्केट असेल, मलकापूर तूर मार्केट असेल, सर्व तूर मार्केटमध्ये मोठ्या प्रमाणात बाजारभाव वाढल्यामुळे शेतकरी वर्गामध्ये एक आनंदाचं वातावरण आहे आणि तुरीने गेल्या काही दिवसाचा उच्चांकी बाजारभाव सध्या मिळवला आहे. आजच्या मितीला जर बघितला तर सर्वाधिक दर 9,200 9,300 पर्यंत हिंगणघाटमधील टॉप क्वालिटी काळी तूर, लाल तूर आणि गज्जर जातीच्या तुराला आपल्याला पाहायला मिळतो. त्याबरोबर कारंजामध्ये सुद्धा 9,100. मग आता हा बाजारभाव किती दिवस टिकून राहणार याकडे आपल्या सगळ्यांचं लक्ष आहे. बघा, गेल्या काही दिवसापासून जो तूर आयात होत होती, या आयात तुरीला मोठ्या प्रमाणात बंधनं घातल्यामुळे 11% आयात शुल्क लावल्यामुळे ही तूरचे बाजारभाव हे कमी झाल्याचे आपल्याला आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये मोठ्या प्रमाणात यावर्षी तुरीचे दर जे आहे ते वाढल्याचं पाहायला मिळते. आयात शुल्क लावल्यामुळे बाहेरची तूर कमी झाली आहे. परिणामी राज्यातील तुरीला जे व्यापारी वर्ग खरेदीला पहिली पसंती देत आहे. यामुळे तुरीची मागणी मोठ्या प्रमाणात वाढलेली आहे आणि तुरीपासून जे व्यवसाय चालतात, तूर डाळ असेल, तुरीचे वेगवेगळे पदार्थ असतील, तूर पावडर असेल, या सर्वाला मागणी वाढल्याचा परिणाम असा झाला आहे की तुरीची खरेदीमध्ये सुद्धा मोठ्या प्रमाणात वाढ होती. मागच्या तिमाहीची आकडेवारी बघितली ऑक्टोबर, नोव्हेंबर, डिसेंबर, तर तुरीचा सर्वाधिक दर डिसेंबर एंडिंग पासून वाढायला सुरुवात झाली. सरासरी तुरीचा दर डिसेंबरमध्ये 500 रुपयांनी वाढला. जानेवारीमध्ये हा दर 70 रुपयाचा बाजारभाव 85-90 रुपयापर्यंत येऊन टेपलेला आहे. मग इथून पुढचा तुरीचा दर कसा असणार आहे? कोणती 3 कारणं आपण सांगितले. पहिली म्हणजे व्यापाऱ्यांनी मोठ्या प्रमाणात स्टॉक खरेदी करायला सुरुवात केली आहे. दुसरं म्हणजे आंतरराष्ट्रीय बाजारातून तुरीला मागणी येत आहे आणि तिसरं म्हणजे देशांतर्गत त्या तूर बियाणे कंपन्या असतील किंवा तुमचे पदार्थ वेगवेगळे तयार करणाऱ्या कंपन्या आहे. आजचा सरासरी बाजारभाव जर बघितला तर 80, 85, 90 रुपयापर्यंत अमरावती असेल, सोलापूर असेल, अकोला असेल, मालेगाव असेल, अंमळनेर असेल, हिंगणघाट असेल, सर्व ठिकाणी कमीत कमी बाजारभाव जो गेल्या 3 महिन्याचा 70 ते 80 रुपये होता, आता हा बाजारभाव 80 ते 90 रुपयापर्यंत मिळायला सुरुवात झाली आहे. यामुळे शेतकऱ्यांवरती आनंदाचं वातावरण आहे. पहिल्यांदा आपण बघितलं तर गेल्या तिमाहीमध्ये मोठ्या प्रमाणात नुकसानीमुळे तुरीची घट येणार असे आपण सांगितले होते. आता प्रत्यक्षात घट यायला सुरुवात झाली आहे. गेल्या वर्षीच्या आकडेवारीनुसार यावर्षी जवळजवळ 30% तुरीचं उत्पादन अख्ख्या महाराष्ट्रात कमी झालेलं आहे. याचा परिणाम असा आहे की देशांतर्गत सुद्धा ही आकडेवारी कमी आहे आणि आंतरराष्ट्रीय मार्केटमध्ये सुद्धा दक्षिण आफ्रिका असेल, म्यानमार असेल, या ठिकाणी तुरीची जी काही मागणी आहे ती मोठ्या प्रमाणात वाढलेली आहे. त्या ठिकाणी सुद्धा तुरीचं उत्पादन कमी झाले. मग तुरीकडे का शेतकरी वर्ग पाठ फिरवत आहे? तर बाजारामुळे पाठ फिरवत आहे. परंतु यावर्षी या 3 ते 4 कारणांमुळे मोठ्या प्रमाणात तेजीमध्ये तुरीचा बाजारभाव आलेला आहे. तूर मार्केटचे लेटेस्ट अपडेट असतील, तूर बाजाराची सविस्तर माहिती असताना आपण चॅनलच्या माध्यमातून देत असतो. हे 4 कारणं महत्त्वाची आहे. घटलेली आवक, पाऊस परिस्थिती, वाढलेली मागणी, आंतरराष्ट्रीय हालचाली, याच्यावरती इथून पुढचा तुरीचा बाजारभाव आपला अवलंबून असणार आहे. याविषयी आपल्याला मत काय वाटतं कमेंट करून कळवा. अधिक माहितीसाठी तूर बाजारभावाची लेटेस्ट अपडेटसाठी चॅनलला लाईक, सबस्क्राईब, शेअर करा. येत्या काही दिवसामध्ये तुरीच्या बाजारामध्ये मोठ्या प्रमाणात तेजी पाहायला मिळणार आहे. लेटेस्ट तूर मार्केटसाठी चॅनल लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा. धन्यवाद मित्रांनो.